हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. आता या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे आपण त्यालाच राज्यसेवा असं म्हणतो. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सोबतच त्याच्यासोबत त्याची बुकलिस्ट पण आपण पाहणार आहे. म्हणजे सर्व काही याच व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तर पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये एकूण 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. जो पेपर 1 असतो त्याला आपण GSचा पेपर असं सुद्धा म्हणतो. म्हणजे हा जनरल नॉलेजचा जो पेपर असतो तो पेपर असतो, GS म्हणतो आपण त्याला. त्यानंतर पेपर 2 जो असतो तो असतो CSATचा. आता हे 2 गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवा की एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात. आता हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेबद्दल काही माहिती नाही त्यांच्यासाठी. ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. पण राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा असते त्याच्यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 GS आणि पेपर 2 CSAT. ठीक आहे. तर पेपर 1 जो असतो तोच आपल्यासाठी मेन आहे, कारण की पेपर 1वरच आपला कट ऑफ जो आहे तो ठरणार आहे. आणि पेपर 2 जो आहे हा CSATचा पेपर असतो आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला अहर्ताकारी जे गुण आहेत म्हणजे 66 मार्क म्हणजे 33% आपण म्हणू, तर तेवढे जर आपण याच्यामध्ये घेतले तरच आपलं जे मेरिट आहे ते या GSवर ठरणार आहे. तर या गोष्टी आपल्याला इथं क्लिअर लक्षात ठेवा. एकाच दिवशी 2 पेपर असतात, पेपर 1 GSचा आणि पेपर 2 CSATचा. आता आपण एक एक करून ते पाहू. तर पहा, पहिला जो पेपर आहे आपण GSचा त्याच्याबद्दल बोलू. पेपर 1 हा अनिवार्य आहे, कारण की तुमचं जे मेरिट आहे याच्यावरच ठरणार आहे. GSच्या पेपरमध्ये क्वेश्चन जे राहणार आहेत ते 100 क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहेत. आणि 100 क्वेश्चनसाठी तुम्हाला जे मार्क्स आहेत ना ते मार्क्स राहणार आहेत 200. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुमचा 1 मार्काचा म्हणजे 2 मार्काचा असणार आहे. 100 क्वेश्चन आणि मार्क्स किती तुमचे 200. आपण हे सगळं बोलत आहे कोणत्या पेपरबद्दल? तर हा जो पहिला पेपर होणार आहे आपला GSचा त्याच्याबद्दल आपण याच्यामध्ये बोलत आहे. राज्यसेवेचा पहिला पेपर असतो GSचा. त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन तुम्हाला विचारतील, मार्क्स राहतील 200. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क राहणार आहेत. निगेटिव्ह जर पाहिला आपण किती राहते, तर निगेटिव्ह जे असते ते असते 1/4. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा जो दर्जा आहे तो दर्जा आहे पदवीचा. कोणता आहे? पदवीचा दर्जा आहे. आणि तुम्हाला जे पेपर अवेलेबल होणार आहे तो 2 लँग्वेजमध्ये होत असतो. एक असतो आपलं मराठी आणि दुसरा असतो इंग्लिश. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की आपला जो कट ऑफ आहे तो या GSवरच ठरणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्त अभ्यास तुम्ही कशाचा केला पाहिजे, तर तो तुम्ही GSचा केला पाहिजे. जे मुलं कंबाईनची परीक्षा देत आहेत त्यांनीसुद्धा राज्यसेवेचा फॉर्म भरायला पाहिजे, कारण की राज्यसेवेचा मॅक्झिमम सिलेबस आणि कंबाईनचा सिलेबस जवळपास सेमच आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. फक्त क्वेश्चन पॅटर्न जो असतो पेपरमध्ये तो चेंज होतो. तर बा GSबद्दल आपलं बोलणं झालं, तुम्हाला समजलं असेल. GS पहिला पेपर आपला जो अनिवार्य आहे, आपल्याला द्यावाच लागतो. तसे तर दोन्ही पेपर द्यावेच लागतात, पण जो आपला कट ऑफ ठरणार आहे तो पेपर 1वर ठरणार आहे. 100 क्वेश्चन, मार्क आहेत 200. म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर पेपर आपला मराठीमधून पण होणार आहे आणि इंग्रजीमधून पण होणार आहे. म्हणजे दोन्ही लँग्वेज तिथं अवेलेबल असतील पेपरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट जो सेकंड पेपर आहे आपला तो आता आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सेकंड पेपर पहा, हा अहर्ताकारी आहे. यालाच आपण CSATचा पेपर असं म्हणतो. याच्यामध्ये 80 क्वेश्चन असतात. या 80 क्वेश्चनला मार्क्स असतात 200. आणि निगेटिव्ह जे आहे ते आपली ती 1/4च आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या दोन्ही पेपरसाठी जो वेळ आहे ना तो वेळ मेन आहे आपल्यासाठी. वेळ आहे 2 तास. किती आहे? 2 तास वेळ आहे दोन्ही पेपरसाठी. आणि हा जो CSATचा पेपर असतो हा दुपारनंतर असतो. आणि याच्यामध्ये 80च क्वेश्चन असतात, मार्क्स असतात तुमचे 200. आता याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट येतात ते आपण पुढे पाहणारच आहे. पण फक्त ओव्हरऑल इथं लक्षात घ्या की 80 क्वेश्चन, 200 मार्क्स आणि 1/4 निगेटिव्ह आहे. त्यानंतर वेळ तुमच्याकडे 2 तासाचा आहे. पेपर 1ला पण 2 तास आणि पेपर 2ला पण 2 तास. फक्त हा जो CSATचा पेपर आहे याच्यामध्ये फक्त अहर्ताकारी आहे. म्हणजे इथं पहा खाली हा पॉईंट दिलेला आहे तुमच्यासाठी की सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 जो CSATचा आहे हा अहर्ताकारी आहे. म्हणजे याचे जे मार्क्स आहेत ते तुमच्या फायनल मेरिटमध्ये ते काउंट होणार नाहीत. ज्यावेळेस प्रीचा कट ऑफ जाहीर होईल किंवा प्रीचा रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये याचे मार्क्स काउंट होत नसतात. हा फक्त तुम्हाला UPSC सारखा क्वालिफाय करायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 33% गुण तुम्हाला मिळालेच पाहिजे, तेव्हाच कुठे तुमचा पेपर 1 चेक होईल. आणि पेपर 1मध्येच पेपर 1च्या आधारेच तुमचं जे मेरिट आहे प्रिलियमचं तर ते लागणार आहे. म्हणून तुमचा सगळ्यात जास्त फोकस हा पेपर 1वर म्हणजे GSवर असला पाहिजे. आणि पेपर 2चं जे मार्किंग आहे ते मार्किंग तुम्ही पाहिलेलं आहे 33% म्हणजेच 66 गुण तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर आणखी एक पॉईंट इथं तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की नकारात्मक गुणदान पेपर क्रमांक 1 करिता व पेपर क्रमांक 2मधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नाकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील. म्हणजे पेपर 2मधलं जे डिसिजन मेकिंग आणि
प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. त्याच्याबद्दल आपण पुढे पाहणारच आहे. तर बाकी तेच आहे की 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे या पेपरमध्ये. त्यालाच आपण 25% निगेटिव्ह मार्किंग असं म्हणतो. आता आपण येऊ मेन अभ्यासक्रमावर, आणि सगळ्यात मेन जो अभ्यासक्रम आहे तो आहे आपला पेपर 1चा. अभ्यासक्रम आणि पेपर 1 ज्यालाच आपण म्हणतो GSचा पेपर. काय म्हणतो? GSचा पेपर असं म्हणत असतो. तर याच्यामध्ये आपण पाहिलं मग अशी किती क्वेश्चन असतात? 100 क्वेश्चन असतात. आणि मार्क्स किती झाले? तर मार्क्स झाले तुमचे 200 मग. कारण की प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स असतात? 2. वेळ आहे तुमच्याकडे 2 तासाचा तो पेपर सोडवण्यासाठी. आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट विचारतात आणि त्याच्यासाठी आपण कोणकोणते बुक रेफर केले पाहिजे ते आपण इथं पाहणार आहे. तर पहिला जो पॉईंट आहे आपल्याला ज्या GSमध्ये विचारणार आहे, तर पहिला आहे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, म्हणजेच करंट अफेअर आपल्याला विचारणार आहे. करंट अफेअरचं वेटेज असते जवळपास 15 मार्कांचं. 15 मार्काचं करंट अफेअर याच्यामध्ये पण विचारतात. आणि सेम करंट अफेअर तुम्हाला आपल्या ग्रुप B किंवा C त्याच्यामध्ये पण विचारतात. तर करंट अफेअर तुम्ही इथं केलं आणि तिथं केलं तर तुम्हाला काही वाया जाणार नाही. दोन्ही परीक्षेचे फॉर्म भरा, तुमचा प्रॉफिटच आहे. तर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी एकूण प्रश्न येणार आहेत 15. याच्यासाठी तुम्ही आता काय रेफर करू शकता? तर पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की बाजारामध्ये सिम्प्लिफाईड प्रकाशनची जे वार्षिकी येते, काय ते वार्षिकी, ते वार्षिकी तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर एक तर मग वार्षिकी तुम्ही घेऊ शकता सिम्प्लिफाईड प्रकाशनाची, आणि त्याच्यानंतर त्याचे जे काय 2-3 अंक येतील ते अंक, किंवा तुम्हाला आणखीन जर वाटलं तर तुम्ही साठे सरांचं जे आहे परिक्रमा, तर ते परिक्रमा तुम्ही याच्यासाठी यूज करू शकता. म्हणजे तुमचे 15 जे क्वेश्चन इथं विचारणार आहेत करंट अफेअरला, तर तुम्ही 10+ कसेही जाऊ शकता. तर हे गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तर करंट अफेअरसाठी आपण बोललो. करंट अफेअरवर प्रश्न किती येतील? पहिले प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा 15 क्वेश्चन येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही एक तर वार्षिकी सिम्प्लिफाईड प्रकाशन, किंवा मग साठे सरांचं कोणतं आहे ते परिक्रमा नावाचं आहे, तेही तुम्ही मासिक यूज करू शकता. त्याच्यानंतर सिम्प्लिफाईड प्रकाशनचं एक वार्षिकी, आणि त्याच्यानंतर जेवढे काही अंक येतील तेवढे अंक तुम्हाला पेपरपर्यंत रेफर करायचेच आहेत. तर हे झालं तुमचं 15 मार्काचं इथून प्रिपरेशन करंट अफेअरचं. त्यानंतर नेक्स्ट जो विषय आहे तो नेक्स्ट विषय भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ किंवा महाराष्ट्राच्या भारांशासह. आता भारताचा इतिहास म्हटलं तर तसं पाहिलं तर ओरिजिनलमध्ये खूप सारे बुक्स आहेत इतिहासासाठी सांगण्यासाठी. ग्रोवर आहे, वेलबेकर आहे, त्यानंतर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिनचंद्राचं आहे, जयसिंगराव पवार सरांचं पण आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्ही बेस्ट काय काम करा, तुम्ही करा पहिले PYQ. काय करायचे? PYQ. पहिली गोष्ट लक्षात घेऊ की इतिहासावर आपल्याला 15 प्रश्न किती विचारतील, तर याच्यावरही आपल्याला 15 प्रश्न असतात इतिहासावर. इतिहासावर 15 प्रश्न आहेत. तर सर्वात आधी आपण काय करायला पाहिजे? PYQ. मग PYQ फक्त राज्यसेवेचे करायचे का? बिलकुल नाही. PYQ तुम्ही काय करा, PYQ तुम्ही इथून पण करून घ्या कवर. म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही PYQ इथूनही करा. मग या 15 मार्कासाठी जर तुम्ही PYQ करत असाल, तर त्याच्यानंतर जे तुम्हाला बुक रेफर करायचे आहेत, PYQ तुम्हाला फक्त राज्यसेवेचे नाही करायचे, तुम्हाला कंबाईन ग्रुप B, ग्रुप C जेवढे काही MPSC एक्झाम घेते त्याच्यामध्ये जेवढे काही इतिहासाचे प्रश्न असतील ते सगळे PYQ तुम्हाला याच्यामध्ये करायचे आहेत. ते PYQ तुमचे झाले की त्याच्यानंतर तुम्ही स्टँडर्ड बुक मटेरियल कोळंबे सरांचा आधुनिक भारताचा इतिहास, प्राचीन आणि मध्ययुगीन भारतासाठी तुम्ही स्टेट बोर्डचे जे बुक आहेत किंवा लुसेंट सरांचं जे बुक आहे 100 रुपयाचं, त्याच्यामध्ये ते पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्यामधून पण क्लिअर करून घेऊ शकता. म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट तुमचं येऊन जाईल. पण PYQ तुम्हाला इथं करायचे आहेत म्हणजे करायचेच आहेत इतिहासासाठी. आता आपण 2 विषय पाहिले. याच्यामध्ये पहिलं करंट पाहिलं तर ज्याच्यावर 15 प्रश्न येणार आहेत, म्हणजे हे झालं 30 मार्कसाठी. आणि दुसरं पाहिलं आपण इतिहास, 15 क्वेश्चन म्हणजेच 30 मार्क. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे. त्याच्यामध्ये इथं आहे महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. म्हणजे आपल्याला भूगोल विचारणार आहे, पण भूगोल कोणाकोणाचा? महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा. मग याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर सावदी सरांचं एक पुस्तक येते मार्केटमध्ये, ज्याच्यामध्ये तिन्ही दिलेलं असते आणि पर्यावरण पण दिलेलं असते. तर तुम्ही पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की भूगोलावर आपल्याला प्रश्न 15 येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? सावदी सरांचं पुस्तक रेफर करू शकता. जर तुमच्याकडे ऑलरेडी कोणतं पुस्तक असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण तुम्हाला इथं पण जो पॉईंट मेन महत्त्वाचा करायचा आहे तो करायचा आहे PYQ. जर तुम्ही PYQ केले तर तुमचा 90% सिलेबस तिथंच कव्हर झाला, ही गोष्ट लक्षात घ्या. पण PYQ फक्त राज्यसेवेचे करायचे का? बिलकुल नाही. PYQ तुम्ही कंबाईनच्या जेवढ्याही काही एक्झाम झालेल्या असतील किंवा अजून MPSCच्या द्वारे जे काही एक्झाम होतात आणि त्याच्यामध्ये जर भूगोलाचे प्रश्न येत असतील तर ते सगळे भूगोलाचे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानुसारच तुम्हाला ती तुमचा 90% सिलेबस तिथं कव्हर होतो PYQ केल्यावर. आणि PYQ केल्यानंतर तुमच्याकडे जे बुक आहे त्या बुकमधून तुम्ही ते चॅप्टर एखादं समजलं नाही तर तिथून ते कव्हर करू शकता.
तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे की 15 क्वेश्चन आपल्याला भूगोलावर येणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला PYQ मस्ट आहे. PYQ नंतर तुम्ही नोट्स वापरा किंवा मग तुम्ही भूगोलाची पुस्तकं वापरा, काही वापरलंच चालते. कोळंबे सरांचं मार्केटमध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोलाची पुस्तक अवेलेबल आहेत. तर ते पण एकदम बेस्ट पुस्तक आहेत, तर तुम्ही तेही रेफर करू शकता. किंवा यूट्यूबवर काही व्हिडिओ अपलोड असतात, जो कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर नाही तो कॉन्सेप्टच फक्त तिथून तेवढा पाहून घ्यायचा आणि बाकीचं आपलं बुक आणि PYQ याच्यावर तुम्ही भर द्या. ते हे झालं आपलं भूगोलाचं. आता आपण नेक्स्ट पाहणार आहे ते म्हणजे भारत आणि महाराष्ट्र राज्यशासन व प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न इत्यादी. आता म्हणजे शॉर्टकटमध्ये पाहिलं तर हे झालं आपलं पॉलिटी. पॉलिटीमध्ये एवढे पॉईंट दिलेले आहेत त्यांनी की तुम्हाला काय काय करायचं आहे. इथं संविधान म्हटलं तर याच्यामध्ये सर्व झालं. पहिली गोष्ट तर हेच लक्षात घ्या. राजकीय प्रणाली, पंचायत राज आलं, नगर प्रशासन आलं, याच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. तर या पॉलिटीवर येणारे प्रश्न किती आहेत तर पहिली गोष्ट हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पॉलिटी पाहताय आपण, पॉलिटीवर येणारे प्रश्न आहेत 15. पॉलिटीसाठी आपल्याला करायचं कोळंबे सरांचं पुस्तक. कोणाचं? कोळंबे सरांचं पुस्तक आपल्याला करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट सर्वात मेन, याही विषयासाठी तुम्ही पहिले PYQच करा. जेवढे काही PYQ असतील तुम्ही ते PYQ एक PYQ वाचा, तो समजून घ्या कशाप्रकारे प्रश्न विचारतात. ते जर तुम्ही प्रॉपर केलं ना तर तुमचा 90% सिलेबस इथंच कवर झाला. तुम्हाला कोणता क्लास लावायची गरज नाही, काहीच नाही. पण PYQ घ्यायचे आणि PYQ करायचेच. PYQ नंतर तुम्ही जो टॉपिक तुम्हाला समजत नसेल तो तुम्ही कोळंबे सरांच्या बुकमधून करा. तुम्ही डायरेक्ट एखादं बुक घेऊन ते रेफर करू नका. पहिले PYQच करा. ही गोष्ट खूप मेन आहे. PYQ करा, त्याच्यानंतर कोळंबे सरांचं बुक घ्या. त्याच्यामधून जेवढे टॉपिक असतील तेवढे तुम्ही एकदा वाचून घेतलं तरी इनफ आहे. पण सगळ्यात मेन जो पार्ट आहे तो आहे तुमचा PYQ. जे 15 प्रश्न येणार आहेत आणि ते तुम्ही जर PYQ प्रॉपर केले ना तर तुम्ही 12-13 प्रश्न आरामशीर जाता काही न करता. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तर आपण पॉलिटीबद्दल बोललो. पॉलिटीसाठी तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक, ग्राम प्रशासनासाठी कोणाच्या नोट्स असतील किंवा कोणाचं एखादं बुक असेल तर तुम्ही ते रेफर करू शकता किंवा यूट्यूबचा फायदा तुम्ही घेऊ शकता. परंतु मेन गोष्ट हेच आहे की तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे PYQ. त्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला दिलेला आहे आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. आता हा पार्ट झाला आपला इकॉनॉमिक्सचा. इकॉनॉमिक्सवर क्वेश्चन किती येणार आहेत? 15 क्वेश्चन येणार आहेत. आता या 15 क्वेश्चनसाठी काय करायचं? सर्वात आधी PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता मी प्रत्येकाला PYQ सांगायचा करंट सोडून, कारण की PYQ एवढे महत्त्वाचे आहेत की तुमचा स्कोअर वाढवण्यासाठी आणि तुमचा सिलेबस कव्हर होण्यासाठी तुम्हाला PYQच मदत करत आहे. तुम्ही काय करायचं? PYQ काढायचे त्या विषयाचे, प्रत्येक विषयाचे PYQ एकदम प्रॉपर करायचे. जर तुम्हाला 4 लाईन्स अशा दिलेल्या असतील क्वेश्चनमध्ये तर तुम्ही पहिली लाईन समजून घ्या, दुसरी लाईन समजून घ्या, तिसरी लाईन समजून घ्या. याच्यामधूनच तुमचा सिलेबस कव्हर होत जाते. पहिल्या लाईनचं महत्त्व म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेतो. मग कोण भाग घेतो तर तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले असतात. मग तुम्हाला तिथं लक्षात येते की हे भाग घेत नाहीत किंवा कोण भाग घेते की कोण भाग घेत नाही. म्हणजे तो प्रश्न जर फिरला तर तो कसा फिरीन किंवा मग याच्यावरून कोणता प्रश्न तयार होऊ शकतो. किंवा 4 ऑप्शन दिलेले असतात. तुम्हाला समजा एक प्रश्न दिलेला आहे त्याच्याखाली 4 ऑप्शन आहेत. एक प्रश्न दिलेला आहे त्याच्याखाली असे 4 ऑप्शन आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर समजा 1 नंबरचं आहे. तर तुम्हाला हे जे 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबरचे हे जे ऑप्शन आहेत, हे ऑप्शन जर तुम्हाला कुठून भेटत असतील तर हे ऑप्शन तुम्ही क्लिअर करून घ्यायला पाहिजे. असं तुम्ही PYQचं ॲनालिसिस करा. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तर माहीतच झालं हे 1 नंबर आहे, परंतु त्याचे जे ऑप्शन बनलेले आहेत त्याचंही तुम्ही ॲनालिसिस करा. म्हणजे मॅक्झिमम वेळ तुमचा PYQला द्या. बाकीच्या विषयासाठी तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन तिथून कव्हर होतील. तर हे बोललो आपण इकॉनॉमिक्सवर. इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही कोणाचं पुस्तक वापरू शकता? तो कोळंबे सरांचं आणि देसले सरांचं पुस्तक बेस्ट आहे. कोळंबे सर आणि देसले सर यांचं बुक घ्यायचं, ते रेफर करायचं. पण ते करायच्या आधी तुम्ही सर्वात आधी काय करायचं? PYQ. आता PYQ बाजारात 21,000 प्रश्नसंच आहे लोकसेवा अकॅडमीचा, तोही वापरू शकता किंवा अजून कोणाचा असेल तर तोही वापरू शकता. पण बेस्ट आहे की तुम्हाला PYQ करणंच आहे. पुढे जाऊ आपण. पुढचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न. याला विशेष ज्ञानाची गरज नाही. तर याच्यावर जे प्रश्न येणार आहेत ते प्रश्न येणार आहेत आपल्याला 5. आता पर्यावरणावर 5 प्रश्न येणार आहेत. याच्यासाठी तुम्ही बेस्ट एक काम करा. तुम्ही जेवढे काही PYQ असतील तेवढे PYQ आतापर्यंत पर्यावरणावर विचारलेले तेवढे PYQ करायचे. आणि सेकंड गोष्ट ती म्हणजे तुम्ही काय करायचं की करंटमध्ये जेवढ्या काही पर्यावरणाच्या घडामोडी आहेत करंटमध्ये, तर त्या घडामोडी तिथून कव्हर करायच्या आहेत. 5 पैकी 3+ प्रश्न, कधी कधी 5 पैकी 5 किंवा 4
4 तरी प्रश्न तुम्हाला नक्कीच येऊन जातील. फक्त काय करायचं, PYQ करायचे. याच्यासाठी कोणतंच बुक वापरू नका, एवढा मोठा डाटा काही जवळ ठेवू नका. 5 प्रश्नासाठी तुम्ही फक्त PYQ करा. PYQ एकदम प्रॉपर करा आणि करंट अफेअरमध्ये जेवढं काही पर्यावरणाचं असेल, वार्षिकी असो किंवा जे काही बुक तुमच्याकडे असेल तेवढं करून घ्या. इनफ आहे तेवढंच. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहे सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञानावर प्रश्न येतात आपले 20. आता सामान्य विज्ञानावर 20 प्रश्न येतात आणि हे करण्यासाठी सर्वात आधी गोष्ट करायची आपण PYQच. विज्ञानाचे जेवढे काही PYQ असतील आतापर्यंत विचारलेले ते PYQ घ्यायचे, PYQ वाचायचे, प्रॉपर वाचायचे, त्याचं ॲनालिसिस करायचं. PYQचं ॲनालिसिस केल्यानंतर आता तुमच्याकडे पुस्तकाचं ऑप्शन असते. आता पुस्तकाच्या ऑप्शनमध्ये एक आहेत कोलते सर, त्यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर कोळंबे सरांचंही बुक आहे ते तुम्ही वापरू शकता, किंवा फेमस पुस्तक आपलं आय थिंक मस्के सर आहेत वाटते ते, तर त्यांचं पुस्तकसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर विज्ञानाच्या या 20 प्रश्नासाठी पहिली गोष्ट तुम्ही PYQ करा. त्यानंतर मार्केटमध्ये जे पुस्तक अवेलेबल आहे एकदम स्टँडर्ड ते तुम्ही वापरा. त्याच्यानंतर तुम्ही लुसेंट प्रकाशनचं जे बुक आहे 100 रुपयाचं पुस्तक असते, त्याच्यामधूनही तुमचे खूप सारे पॉईंट क्लिअर होतात, तर तेही तुम्ही करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कवर तिथून करायच्या आहेत. पहा आता आपण जेवढे काही हे 7 टॉपिक आपल्या पेपर 1साठी विचारतात, म्हणजे 7 सब्जेक्ट जे विचारतात ते 7ही सब्जेक्ट आपण पाहिले, त्याचं वेटेज पाहिलं, ते कोणकोणत्या बुकमधून काय काय करायला पाहिजे ते पण आपण याच्यामध्ये बोललेलो आहे. एक वेळ फक्त वेटेज पाहून घेऊ आपण की कोणत्या टॉपिकवर किती किती प्रश्न येतात. करंट अफेअर पहा 15 प्रश्न येतात, इतिहास 15 प्रश्न येतात, 15 आणि 15 30, भूगोल 15 प्रश्न, त्यानंतर पॉलिटी 15 प्रश्न, इकॉनॉमिक्स 15 प्रश्न, पर्यावरण 5 प्रश्न आणि विज्ञान 20 प्रश्न. आता जर आपण हे सर्व काउंट केले तर पहा 15 आणि 15 30, हे 45, हे 60, हे 75, हे 80, 5 आणि हे 20 टाकले त्याच्यामध्ये की 100. म्हणजे GSचे एकूण क्वेश्चन किती होणार आहेत 100 आणि मार्क्स राहणार आहेत 200. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला किती 2 मार्क्स राहणार आहेत, निगेटिव्ह 1/4. आणि तुमच्याकडे वेळ जो आहे तो आहे 2 तासाचा. किती 2 तासाचा वेळ आहे. आणि तुमचा जो फायनल मेरिट ठरणार आहे किंवा प्रिलियमचा जो रिझल्ट येणार आहे तर तो याच पेपरवर येणार आहे GSच्या. आणि हाच पेपर तुम्हाला मॅक्झिमम कामात येते कंबाईनच्या एक्झामसाठी. तर तुम्ही आतापासूनच याची तयारी केली तर तुम्हाला एकदम प्रॉपर वेनं तुम्ही कंबाईनची तयारी तुमची होऊन जाईल. आता जसं आपण हा पेपर पाहिला तर याच्यानंतर जो सेकंड पेपर असतो त्याच दिवशी, त्या सेकंड पेपर म्हणजेच त्याला आपण CSATचा पेपर असं म्हणतो, तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहू. हा पेपर आधी याचे मार्क्स गृहीत धरले जात होते, आता याचे मार्क गृहीत धरले जात नाहीत. हा पेपर द्यावाच लागतो त्या दिवशी, परंतु या पेपरचे मार्क फक्त आपल्याला पासिंग व्हावं लागते, बाकी काही नाही. तर पेपर 2मध्ये पहा. आता पेपर 2ही का करायचा, कारण की मॅथ रिजनिंग आपल्याला 20 मार्काचं येत असते कंबाईनसाठी. तर त्यामुळे या पेपर 2मध्ये तुमचं मॅथ रिजनिंग होते आणि तुमच्या खूप साऱ्या स्किल याच्यामधून डेव्हलप होतात. जसं पेपर 2मध्ये क्वेश्चन पहा 80 क्वेश्चन असतात, मार्क्स आहे त्याच्यामध्ये 200, निगेटिव्ह मार्किंग पुन्हा तेच 1/4, काही घटकासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर आता आपण पाहिलं कोणकोणते पॉईंट आपल्याला विचारतात, तर पहिली गोष्ट आहे आकलन, त्यानंतर संवाद कौशल्यासह आंतर व्यक्तिगत कौशल्य, तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, सर्वसाधारण मानसिक क्षमता, मूळ संख्याता, अंक आणि त्यांचे संबंध, परिमाणाचा क्रम इत्यादी. इयत्ता 10वी स्तरावरील विधा, अनुयोजन, तक्ता, आलेख, कोष्टक, विधा, पर्याप्तता इत्यादी 10वी स्तरावरील. मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य इयत्ता 10वी 12वी स्तरावरील. म्हणजे सरळ गोष्ट तर तुम्हाला इथं सांगायची झाली तर हा जो पेपर असतो याच्यामध्ये जे 80 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन असते, जवळपास पॅसेजवर क्वेश्चन असतात 50. आपण एक रँडम जवळपास पाहत आहे तर पॅसेजवर क्वेश्चन असतात 50, याच्यामध्ये मराठी इंग्रजी पॅसेज आले. त्याच्यानंतर मॅथ रिजनिंगवर क्वेश्चन असतात, मॅथ आणि रिजनिंगवर क्वेश्चन असतात जवळपास 30च्या जवळपास. पहा पॅसेजवर क्वेश्चन जे असतात ते असतात 50. त्यानंतर मॅथ रिजनिंग याच्यावर जवळपास 25 ते 30 क्वेश्चन असतात, आपण 25 बघू. आणि डिसिजन मेकिंग ज्यालाच आपण DM म्हणतो, तर त्याच्यावर क्वेश्चन असतात 5. तर अशा प्रकारे या पेपरचं डिस्ट्रीब्युशन असते. तर याच्यामधून तुम्हाला जे मार्क्स घेणं आहेत ते मार्क्स आहेत एकतर 33%, म्हणजेच 66 मार्क तुम्हाला या पेपरमध्ये पडायला पाहिजे, तेव्हा तुम्ही हा पेपर क्वालिफाय होता आणि तुमचा पेपर 1 नंतर चेक केला जातो किंवा गृहीत धरला जातो रिझल्टसाठी. तर याच्यामध्ये पहा आता थोड्याशा काही टिप दिलेल्या आहेत, तेवढ्या टिप आपण पाहून घेऊ.
आणि हा व्हिडिओ संपून टाकू. म्हणजे मॅक्झिमम कमी वेळेत माझा उद्देश होता की तुम्हाला मॅक्झिमम समजलं पाहिजे. जे मुलं नवीन तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. पहा, इयत्ता 10वी 12वी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी. पेपर 2च्या अभ्यासक्रमातील शेवटचा भाग प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिच्छेदामार्फत करण्यात येईल. म्हणजे सरळ एक गोष्ट आहे की या पेपरमध्ये 2 असे पॅसेज असतात. एक फक्त मराठीत असतो, त्याच्यामध्ये मराठीमध्ये, त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर तुम्हाला देण्यात येणार नाही, तो फक्त मराठीतच राहील. आणि दुसरा जो पॅसेज असतो तो इंग्लिशमध्येच असतो, तर त्याचं भाषांतर मराठीमध्ये देण्यात येणार नाही. आणि बाकीचे जे उरलेले पॅसेज असतात ते मराठी इंग्लिश असे दोन्ही भाषेमध्ये दिलेले असतात. पण 2 असे पॅसेज असतात ते केवळ मराठीमध्ये आणि केवळ इंग्लिशमध्ये असतो. त्यानंतर नेक्स्ट, हे दोन्ही पेपर जे असतील ते प्रश्न त्यांचे जे आहेत ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील. हे गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर टिप नंबर 3 जे सर्वात मेन आहे ते म्हणजे मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. तुम्हाला दोन्ही पेपर द्यावेच लागतात. महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो ती बसला नाही तर अशा उमेदवाराच्या मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही. म्हणजे एकाच दिवशी 2 पेपर असतात, दोन्ही पेपरला तुम्हाला बसायचं आहे. त्याच्यामधला सीसॅट पेपर क्वालिफाय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 66 मार्क म्हणजे 33% घ्यायचे आहेत. आणि पेपर 1वर तुमचा रिझल्ट ठरणार आहे, ज्याला आपण GSचा पेपर म्हणतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे जास्त मार्क्स घेता येतील 200 मार्क्सपैकी, तर तेवढे जास्त मार्क्स तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे राज्यसेवेचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण डिस्कस केला. ते जे टॉपिक आहेत ते टॉपिक कशामधून करायचे किंवा आणि त्याच्यासाठी या सिलेबसमध्ये कोणकोणती बुक रेफर करायचे, हे सगळी माहिती आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.